बाळू मामा, मी एक विचारू का? विचार की. मी लहानपणापासून बघते आहे की तुम्ही गाव सोडून जावं असं समजासनीच वाटत होतं, आणि आता जेव्हा तुम्ही खरंच गाव सोडून जात आहात तर मग काय झालं आहे समजास? मला बी काय समजना बघ, असं का करतात. नाही, तुम्हाला ठाव आहे पर तुम्ही काय सांगत नाही. तेव्हा त्यासनी वाटत असेल का मी जावं म्हणून. आता नसेल वाटत तसं. गुंडप्पाचं ठीक आहे, पर देवप्पा. देवप्पाचं काय? देवप्पा तर तुमच्या जीवावरच उठला होता, मग त्याला आता काय झालं? काय ठाव नाही बाबा, त्याला चूक समजली असेल. पर तो आपल्या पाया का पडला? वाटलं असेल पाया पडावं. माझ्या पाया कशा पाय पडला, आणि मी त्याला आशीर्वाद तरी का दिला सांगा की. अगं तू का आशीर्वाद दिला हे तुला ठाव नाही, तर मी काय सांगू? तूच सांग, का दिलास आशीर्वाद? मला बी काय समजलं नाही. त्यानं नमस्कार केल्यावर आपोआपच माझा हात वर आला. देवप्पा खोळा आहे, त्यानं पाठदेशी नमस्कार केला असेल आणि गडबडीत तुझा हात वर आला असेल. तसं बी नमस्कार का केला ते देवप्पाला विचारायला पाहिजे ना. येऊ का विचारू? नग नग, तुम्ही विचारायला गेला म्हणजे तिकडेच जाल. चल. भैरी, अहो भैरी, काय भैरी? भैरी, ए मूर्खा, अक्कल आहे की नाही तुला? का ओरडतोय? जमीन फाटली की काय? नाही, त्यापेक्षा लई विपरीत घडला आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे अहो बाळू गाव सोडून चालला आहे काय आमचा? काय सांगतो मंगळू? आणि तुला कोणी सांगितलं? अहो मी सावता बघितला आहे माझ्या डोळ्यानं. बाळू आणि ती गाय दोघं चाललं होतं. माझ्या वाट्याला गेले तर दुसरं काय होणार? मंगळू बघ, हा बाळू पुन्हा या गावात पाय सुद्धा ठेवणार नाही. म्हणजे कायमच जाणार आहे. होय, कायमचा. पण ही तर आनंदाची बातमी. तू खुश व्हायचं सोडून असं विपरीत झालं काय बोलतोय? मग अहो तो चालला आहे हे चांगलंच आहे की. पण देवप्पा, देवप्पा त्याचं काय? जेव्हापासून लय वाईट वाटलं आहे. म्हणजे पण त्याला काय झालं वाईट वाटायला? देवप्पा, आता देवप्पाचं काय चाललं आहे ते तो मास्टर काय ठावा नाही होय. अच्छा, म्हणजे त्या बाळूचं भूत त्या देवप्पाच्या डोक्यातून अजून गेलेलं दिसत नाही. नाही, आणि बाळूला जाताना बघून तर रडत होत. काय? एवढंच नाही तर बाळ्याच्या पायावर लोटांगण घातलं आहे. अंगळू, काही बोल नकोस. अहो जे बघितलं आहे तेच सांगत आहे. आणि तुम्हाला कशा पाहिजे खोटं बोलू? इथं माझ्या समोर लोटांगण घालायचं सोडून त्या बाळ्यासमोर लोटांगण घालायची हिंमत कशी झाली देवप्पाची? बघतो कुठे आहे तो? चल. नाही थांबा, देवप्पा शेत असतात तिकडे. नाही, आज त्याला सरळ करायलाच पाहिजे. करा की आले की मग बघू. बघू नाही, त्याला लाथ मारून हाकलून देणार आहे मी. या बाळूचं नाव घेत होता तोपर्यंत ठीक होता, आज त्याच्या पायावर लोटांगण घातलं. त्याने माझं नाक कापलंय. आण काही नाही. मंगळू, माझ्यापासून लपवतोय? खरं सांग, अजून काय बघितलंय? त्यांनी त्या बाळ्या पण भांडारा लावून घातला आहे. काय? त्या मुंडक्याला त्याने भांडारा लावून घेतलाय? ते मुंडकं नाही धडापासून वेगळं केलं तर नावाचा काळभैरी नाही मी. होऊ दे त्याला.
आय सत्ते बस मैं पानी आते हाँ लय बरं वाटलं बघ. म्हणजे मी आल्यावर बरं नाही वाटलं वय. अरे असं कसं तू आल्याला बी बरं वाटलं आहेच की. तू काय परका आहेस का? असं मला यायचंच नव्हतं. हवा आहेच मला. बाण धाडला हाय म्हणून आला हाय ना ग. होय काय बी केलं तर ऐकणच तो, म्हणून म्हणलं आपणच जावं इकडे. बरं झालं आता माझ्या मोर तर असाल. इकडं आयानं बा आहेत ना तर त्यासने आता काही लय व्हायचं नाही. आता तू बी काय करायचं ना. म्हणजे अगं काम करायला धाडलं आहे मला इथं, आराम करायला नाही. समधी काम म्या करीन. मेंढ्या गुर शेती समज म्या बघीन. घरातले समजे म्या बघेन. हा आणि म्या काय करू? तू आराम करायचा. लय केलंस तू. ताजी होत तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहेस. होय आणि म्या तर हे सवता बघितलं आहे. पण आपल्या घरासाठीच केलं आहे ना व. होय आजवर केलं तर ठीक आहे. आता आम्ही आहे. तुझं असं बोलणं ऐकून लय बरं वाटतं आहे बघ बाळ. आय घरातली समधी कुठं आहे? लगन वईल आता आणि आज पलीकडे गेली. त्यासनी बी लय बरं वाटेल बघ. आजीला काय वाटेल कुणाच ठाव. तर जाऊ दे. तिकडची समधी बरी आहेत ना व. होय आम्हासनी इकडे पाठवताना आजी लय रडत होती. तिला नव्हतं धाडायचं. मला तुझं बिगर नाही राहता येत तसं हाय बघ आहे. बाळू बिगर आता कसं राहणार हाय कुणाच. पण लवकर बाहेर पडल तेवढं चांगलं हाय. सत्य अगं कवा आलीस? का आत्ताच येते हाय आणि आता कायम चालू हाय. खरं होय बरं झालं. अगं माझ्या डोसक्यातनं लय काय काय आहे. आयामुळं करताच येत नाही. पण आपण करू. असं काय करायचं आहे? अगं दूध काढून दही लोणी काय काय करायचं आहे तिच्या डोसक्यात. अगं मग चांगलं आहे की 4 पैक बी येताल घरात. बघ म्हणलं होतं ना म्या आपण करू ग. बरं बरं करा काय करायचं आहे ते. पण आधी त्यासनी खाऊन घेऊ देवायचं. होय भूक लागली आहे. बस या गरम गरम भाकऱ्या टाक. पांडुरंगा बाळूची लय आठवण येते आहे. काय करत असेल ती हो? सत्यवान गंगीताला जीव लावत्यात तर त्याचं मन समजून घेणं लय अवघड आहे. म्हणून काळजी वाटते. गुर हिंडून येत. अरे आता कुठं पडवाईच दमला असेल. अगं आया जातात तर जाऊ दे की. नग सकाळच्यालाच मी हिंडवून आले आहे. तू उद्यापासून जा. पण मी काय झोपणार नाही आता. हा तेवढंच पाय मोकळं होईल त्यांचं. हा बर लवकर ये. होय
आय ते जात होते तर कशा पाय थांबवत होतीस? अगं आता नसतं गेलं तरी चाललं असतं, आता काही गरज नव्हती. काम करतात तर करू दे, त्यासाठी चाल आहेत ते. आणि तूच नग म्हणालीस तर ते बी नाही करायचे. आमचा संसार व्हावा असं वाटतंय का नाही? वाटतंय ग, कुठल्या बी आईला असंच वाटत. हा, मग त्यांचं बाकीच्या कुठल्या बी गोष्टीकडे ध्यान जाणार नाही, असंच करायचं. कामात राहू द्यायचं त्यासनी. काय बोलती आहेस ना तर काय बी कळ ना बया. मला बी काय समजना झालंय. अगं लय बाकीच्या गोष्टी आहेत. कुणी बी काय बी सांगितलं की तिकडे जातात आणि लोक बी येऊनच्या पाया पडतात. ते तर ठाव आहेच मला. गावातल्यासनी काही काम नाहीत बघ. वर का पाया पडत्यात? काय ठाव, आता बी येत होतो तेव्हा देवप्पा येऊन आमच्या पाया पडून गेला. हा, आमचा म्हणजे तुझा बी? होय, रडत काय होता आणि यासनी म्हणत होता तुझी सेवा करायची हाय. तुझ्या हाताने भंडारा लाव. काय चाललं होतं त्यांचं मला तर काय बी समजलं नाही. तो देवप्पा तर बाळूमामाच्या जीवावर उठला होता की. वय, पण आता हे गाव सोडून जाताना काय झालं आहे काय ठाव समजास. गुंडप्पा बी म्हणत होता नग जाऊ, हे बोलतो घरच्यांशी. आधी तर समजा गावाबाहेर धाडायचं होतं त्याला, आता काय झालं? तेच मला बी काय समजेना. म्हणून असल्या बिनकामाच्या गोष्टीत त्यांचं ध्यान जाऊ द्यायचं नाही. इथं राहून काम करतात तर काम करू द्यायचं गुमान. होय, आता मी नाही थांबवायची त्याला, करू दे का. बरं, आता तुम्ही बोलत बसा, मी तेवढी कापड धुवून टाकते. आम्ही बसणार आणि तू काम करणार. होय, आराम करतो, आम्ही हाय काम कराय. कसला आराम ग, भीती पुसायच्या आहेत अजून. जावई आला म्हणल्यावर समजा धुवून पुसून ठेवणार असेल. काय बी गरज नाही आणि आम्ही काय पाहुणं नाही बरं का. आणि करायचंच असेल तर आम्ही दोघे हाय काम कराय. आजपासनं तू कंच्या बी कामाला हात लावायचा नाही. चालेल माझी बाय. बाळू, अरे बाळू, अरे गाव सोडून आला काय आमचं? तात्याला सांगितलं मी नाही. तुला काय सांगायचं रे? अरे काय बाळू असं बोलतो? अरे तुझ्यासाठी तुझ्या बाजूने पंचाला भांडलो म्या, तूच असं बोलतो. तुझं त्या पंचाच काहीतरी वाजलं असेल म्हणून माझी बाजू घेतलीस. नाही ते काही असू, पण तू मला न भेटता आला हे काय मला आवडलं नाही बाळू. तुझ्या आवडण्यापाशी काय रे? हा, ते सोड. इथं कशा पाय आलाय तेवढं सांग. अरे तुला भेटायला आलो म्या. मला भेटाय? मग कशा पाय? बाळू, मला तुझ्या संग राहायचं रे. हा, असं काय नाही. मला बिनकामाची माणसं आवडत नाहीत. अरे बिनकामाचं नाही राहायचं म्हणून तर तुझ्या संग राहायचं रे. असं होय? इथं काय काम करणार आहेस तू? काही बी काम करेन, तू सांगशील ते काम करेन, पर मला तुझ्या संगच राहायचं रे. अरे मॅच इथं मेंढ्या वळा आलो आहे. तुला काय काम सांगणार बाबा? अरे मग राखल की मेंढ्या मी अभि. पंच तुझी आठवण काढल त्याचं काय? त्या पंचाला मी सोड चिठ्ठी दिली. बाबा त्या पंचाला वाटायचं का मी वडून आणला आहे तुला. एक वाटून दे ना काय वाटायचं ते. त्यांनी तरी केव्हा माझा विचार केला आणि तू केव्हा धरण पंचाचा विचार करतो रे बाळू. बाळू, मला खरंच काम करायचं आहे आणि तुझ्या संगत राहायचं. पण तुझं घर तिकडं, म्या इकडं, तू तिकडच का काम बघत नाहीस? नाही नाही, मला तुझ्या संगत राहून काम करायचं बघ. का माझ्यावर पाळत ठेवायचे आहे का काय? नाही नाही नाही, असं काही नाही बाबा. अरे मला खरंच काम करायचंय रे. नुसतं बडबड करून नाही चालायचं तात्या. काम म्हणजे कामच करावं लागेल. जमल का तुला? नाही जमलं तर तू आहे ना सवय ना सांगाया. आणि हे बघ, पोटाला नुसती भाकरच मिळ, बाकी काय बी मिळायचं नाही.
चालन चालन चालन. ठीक आहे येऊ द्या चल दिस उजाडला की वय आणि गावभर डंका पिटू न ग का बाळ संग काम करतो आहे म्हणून. हा नाही बाबा कशाला कोणाला सांगित. सोड असं बी समजा गावाला समजत तू माझ्या संग आहेस. उद्या चल बाळू लय उपकार झाले बघ. ए जा. येतो मी. काय गोदा मावशे. काय रे किती वेळा सांगायचं मावशी म्हण नकस म्हणून. डोसक्यात जात नाही तुझ्या. तू ना बोलतच जाऊ नकस माझ्या संग. असंच बाबा कुठं चालली काय. तुला रे काय करायचं आहे उंडगीच्या. हा तू काय माझा दादला आहेस मला विचारायला लागलायस. राहिलं बाबा चुकलं नाही विचारणार इथून मोर. आणि तू कुठं उंडारत होता. वळख हा वळख वळख. ए सांगायचं असेल तर गपगुमान सांग नाहीतर जमस ना. पण तू कशा पण एवढी तनतनती आहेस. दादल्या संग भांडून आली का काय. हे बघ बाबा काय बी झालं नाही. तुझ्या गत ना असं मोकर बोला येळ नाही माझ्याकडं. मॉप कामं पडली आहेत मला. मी आधी बिनकामाचं नाही राहिलो आता. म्हणजे काम चालू केलं आहेस का काय. वय म्हणजे चालू नाही झालं पण आता लवकरच होणार आहे. वय का तू आणि काम करणार. त्या पंचाच्या धोत्राचा सोगा धरून हिंडतो आहेस त्याच्या माग. दुसरं काम जमणार आहे का तुला. काढलं का पंचाचं नाव. तुम्हाला ना त्या पंचाचं नाव काढलं बिगर करमतच नाही. परत तुझी बडबड बंद कर. काय काम करणार आहेस आणि कुणाकडे ते सांग. बाळू संग. आपल्या बाळूकडं. भाई आपल्या नाही का लोकांचा बाळू का. त्यो गंगूताईच्या मेंढ्या राखायला जातोय ना मग त्याच्या संग मी बी जाणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरं करतो आहेस बाबा. नाही तर तुझं काय खरं नव्हतं बघ. त्या पंचाच्या नादानी अख्खं आयुष्य वाया गेलं असतं तुझं. होय आता बाळू संग राहिलास तर 4 चांगल्या गोष्टी शिकशील बाबा. होय होय. आणि आता जायचं पक्क बी झालं आहे. वय का त्यानिमित्तानं बाळू कसा हाय काय हाय ते समजेल बघ तुला. होय. हा परतकडे गेल्यावर कामच कर नाही तर बाळूचा मारच खाशील बघ. नाही नाही बाबा कामच करायचं. मी बी ठरवलं आहे. सवान काम करायचं आणि कामच करायचं आहे. चांगला आहे बाबा. ऐकून लय बरं वाटलं बघ मला. बरं येतो म्या लय काम आहेत. व्यवस्थित घेऊन जा. व्यवस्थित काय जायचं आहे आता रोजच आहे. अरे त्याला सांगतोय मी व्यवस्थित घेऊन जा रे. सुधारायचं नाहीस ना. नाही ना. जा बरं. अरे राम राम. काय बाळू कवा आलास. हे काय आजच आलो आहे. आहेस ना व 4 दिवस. 4 दिवस आता काय आमचं चालू आहे. गंगूताईची मेंढर सांभाळा आलो आहे. असं आहे वय चांगलं आहे मग. बरं तुम्ही तुमची मेंढर चराय कुठे घेऊन जाता. हे काय वरच्या अंगाला माळ रानावर. पर तिकडे चारा नाही जास्ती. अरे मग पुढे जायचं नाही वय. पुढं पुढं कुठं. डोंगराच्या पल्याड. एवढ्या लांब कोण जायचं. समधी नको म्हणतात. नाही का म्हणतात. अरे आपण निघालो की येतील माग. उद्या जाऊ आणि 4 दिवस लागतील माघारी यायला. काय रे बाळू म्हणतो हाय तसंच करायचं का. वय मला बी तसंच वाटतंय. हा अरे चारा बी लय मिळेल. जाऊ की समधी संघ असलं की बरं. हा वय वय जाऊया जाऊया. आता कसं. पर मला एक सांग तू इकडं आलायस घरच्यासनी चालेल ना व. न चालाय काय झालं त्यांनीच दाडलं आहे मला. पर बरं झालं तेवढंच गंगीला आधार झाला. होय पुढं जे वाढून ठेवलं आहे ते काय चुकत नाही बघ. खरं आहे बाळू. कवा कसं जायचं ते आपण ठरवू.